लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जनसुरक्षा नव्हे जनमुस्काटदाबी, विधेयकाच्या विरोधात आंदोलन. सामाजिक कार्यकर्त्यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. डॉक्टर गणेश ढवळे. महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ अधिवेशनात मंजूर केलेले जनसुरक्षा विधेयक 2025 हे लोकशाहीला घातक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल PC राधाकृष्णन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर करण्यात आले. डॉक्टर गणेश ढवळे म्हणाले की हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असून सरकारला जाब विचारण्याचा अधिकार मूलभूत आहे. या विधेयकाचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. कार्यकर्ते, पत्रकार व संघटनेचे तोंड बंद करण्याचे साधन आहे. संशयावरून कोणालाही अटक, संघटन बेकायदेशीर ठरवणे, मालमत्ता जप्ती, दिनांक खाती गोठवणे यासारख्या अमर्यादा अधिकाराची तरतूद या विधेयकात आहे. जनसुनावणीशिवाय पारित करण्यात आलेल्या या विधेयकावर 12,000 अधिक नागरिक संघटनांनी आक्षेप नोंदवलेले असून नक्षलवाद या शब्दाचा स्पष्ट उल्लेख नसतानाही कडव्या डाव्या विचारसरणी या संज्ञेच्या आधारे कार्यकर्त्यांवर कारवाईचा धोका निर्माण झाल्याचे ढवळे यांनी यावेळी सांगितले. लोकशाहीच्या रक्षणासाठी मागणी, विधेयक तातडीने रद्द करा. हे जनसुरक्षा नव्हे तर जनमुस्काटदाबी विधेयक आहे. लोकशाहीत आंदोलन व प्रश्न विचारण्याचा अधिकार मूलभूत आहे. या विधेयकाचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली आहे. स्वातंत्र्याची गळचेपी करणारे विधेयक रद्द करा. रद्द करा. रद्द करा. लोकशाहीला मारक जनसुरक्षा विधेयक रद्द करा. रद्द करा. जनसुरक्षा नव्हे ही तर जनमुस्काटदाबी आहे. तथाकथित जनसुरक्षा विधेयक रद्द करा. रद्द करा. रद्द करा. फॅसिझमच्या दिशेने जाणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा. रद्द करा. रद्द करा. भाजप सरकार मुर्दाबाद. 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 जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या भाजप सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक नावाने मंजूर केलेला विधेयक आहे ते सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, संविधान रक्षक, त्याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्ते यांची आणि पत्रकार संघटना यांची मुस्कटदाबी करणार आहे. हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असून राजकीय षडयंत्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर यातली ज्या जाळचं काठी ज्या आहेत की केवळ संशयावरून अटक करणे, त्याचबरोबर मालमत्ता जप्त करणे, म्हणजे एकंदरीत जे लोक सरकारला जाब विचारतात त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेला आंदोलन करणं हा अधिकार आहे, तो अधिकार दाबण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत हे विधेयक लोकशाहीला अस्थिर करणं आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळं प्रसारमाध्यमांची, सामाजिक कार्यकर्त्यांची आणि विशेष करून चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. आणि जे डावी विचारसरणी म्हणते, मुळात संविधानामध्ये डावी उजवा असं कुठलाही प्रकार नाही आहे. हे विधेयक केवळ राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळं ते बंद करण्यात यावं, रद्द करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, बीड. प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.